अमेडिया एंटरप्राइज कंपनीची बॅलन्स शीट जी24 तासच्या हाती मिळालेली आहे। कंपनीचं भाग भांडवल 2,57,568 रुपये, भांडवल 2.5 लाख आहे। मग 300 कोटींचा व्यवहार झाला कसा, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। 31 मार्च 2025 पर्यंत कंपनीला 708 रुपयाचा तोटा होता, म्हणजे कंपनीचं उत्पन्न काही नव्हतं, कंपनीला तोटा झाला होता 708 रुपयांचा। 2025 मध्ये कंपनी तोट्यात तरी व्यवहार कसा केला, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। खरी कंपनी पार्थ पवारांची की दिग्विजय पाटलांची आहे? या प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील बळीचा बकरा त्यांना बनवण्यात आलाय का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। नावापुरतीच दिग्विजय पाटलांच्या नावावर कंपनी आहे का, हाही मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय। जर एखाद्या कंपनीचं भाग भांडवल 2.5 लाखांच्या घरामध्ये असेल तर ती कंपनी 300 कोटींचा व्यवहार कसा करू शकते, तर ती कंपनी IT पार्क उभारण्याचा दावा कसा करू शकते, तसा ठराव कसा करू शकते, आणि मग मुद्रांक शुल्क उद्योग खातं याला मुद्रांक शुल्काची माफी कशी देऊ शकतं, असे अनेक प्रश्न या कंपनीची बॅलन्स शीट बघितल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल। कारण जर आपण बघितलं आता या सगळ्यामध्ये पार्थ पवारांची भागीदारी किती टक्के आहे, दिग्विजय पाटलांची भागीदारी किती टक्के आहे, हे ज्यावेळी तुम्ही बघाल, आम्ही तुम्हाला दाखवू, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की दिग्विजय पाटलांच्या नावावर कंपनी खरंच आहे का, ते खरंच नावापुरते भागीदार आहेत का, हा प्रश्न आम्हालाही पडला, तुम्हालाही पडल्या वाचून राहणार नाही। या सगळ्याचे अपडेट आता आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत। कशा पद्धतीनं 2025 मध्ये या कंपनीची बॅलन्स शीट आहे, किती यांचे भाग भांडवल या दोन्ही भागीदारांनी गुंतवलेलं आहे, आणि या सगळ्यामध्ये कंपनीची जर ऐपतच नाही, जर 2.5 कोटींच्या घरामध्ये या कंपनीचं जर भाग भांडवल असेल तर या 2.5 लाखांच्या घरात, तर या कंपनीनं 300 कोटींची जमीन कशी खरेदी केली। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठराव करण्यात आला IT पार्क उभारण्याचा। आता हा IT पार्क जर 2.5 लाख रुपये जर या कंपनीचं भाग भांडवल असेल, सगळ्यात वादाची गोष्ट आहे ती 300 कोटींची जमीन विकत घेतली, त्यानंतर त्याच्यावर IT पार्क करण्यात येणार होतं। मग ही कंपनी नेमकं भांडवल कुठल्या पद्धतीने जमा करणार होती, या सगळ्याचे प्रश्न पडलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्राला, आणि पार्थ पवारांना, अजित पवारांना, त्यांच्या अमेडिया कंपनीला या सगळ्याची उत्तरं द्यावीच लागणार आहेत। एकदा नेमकं काय आहे या कंपनीचं बॅलन्स शीट, त्यावर एक नजर टाकूया। आपण बघतोय ही 31/3/2025 पर्यंतची बॅलन्स शीट आहे अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीची, ज्यामध्ये पार्थ पवार 1 नंबरचे भागीदार आहेत आणि दुसरे आहेत दिग्विजय पाटील, जे पार्थ पवारांचे मामे भाऊ आहेत। कंपनीच्या मालकांचं भाग भांडवल आहे 2,57,568। 31 मार्च 2025 पर्यंत कंपनीचं उत्पन्न नील आहे, म्हणजे कंपनीला काही उत्पन्न झालेलं नाही आहे, म्हणजे कंपनीकडे शून्य उत्पन्न आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, काही उत्पन्न झालं नाही। आता बघूया अमेडिया एंटरप्राइजेसची ही बॅलन्स शीट बघतोय, चक्रावून टाकणारी, डोकं भिनभिनायला लावणारी ही बॅलन्स शीट आहे। एकूण खर्च कंपनीचा, उत्पन्न काहीच नाही, कंपनीचा एकूण खर्च झालेला आहे 2025 मार्च 2025 पर्यंत 708 रुपये। आपण बघतोय अमेडिया एंटरप्राइजेसची ही एक्सक्लुझिव्ह आपल्याकडे बॅलन्स शीट आलेली आहे। 2025 मधील कंपनीचा तोटा आहे 708 रुपये। एक गोष्ट यामध्ये समजून घेतली पाहिजे, कंपनीला उत्पन्न काही झालेलं नाहीये, पण कंपनीचा खर्च झालेला 708 रुपये, तो भाग भांडवलातून जर आपण वजा केला तर कंपनीला तोटा झालेला आहे 708 रुपये। म्हणजे कंपनीला उत्पन्न काही नाही, भाग भांडवलामधूनच ते 708 रुपये वजा झालेत, त्यामुळे भाग भांडवलच 708 रुपये कमी झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। बघूया पुढचं ग्राफिक्स नेमकं काय, आता या पुढे या दोघांची भागीदारी किती टक्के आहे हे सुद्धा बघणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। आपण बघतोय की भाग भांडवल 1,58,776 रुपये। ही बॅलन्स शीट जी आम्हाला मिळालेली आहे, या बॅलन्स शीटचा जो फोटो आहे, ओरिजिनल बॅलन्स शीट जे आहे ते आपण बघतोय, आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकेल कंपनीला झालेला तोटा 708 रुपये आहे। आपण बघितलं कंपनीचं उत्पन्न काही नाहीये, कंपनीला तोटाच, कंपनीचा खर्च झाला 708 रुपये, तो तोटाच झालेला आहे कंपनीला, ते भाग भांडवलातून वजा करण्यात आले। शिल्लक भाग भांडवल जर आपण बघितलं 1,57,568 रुपये, 1,58,000 मधून हे जर आपण 708 रुपये त्यांचं झालेलं नुकसान वजा केलं तर शिल्लक राहिलेलं भाग भांडवल आहे 1,57,568 रुपये। पुढे बघूयात
कंपनीच्या मालकांचं स्थिर भांडवल. आता इथं यामध्ये एक गंमत लक्षात येऊ शकते आपल्याला. बघा, पार्थ पवारांचं भाग भांडवल आहे, जे स्थिर भांडवल आहे ते 99,000 रुपये आणि दिग्विजय पाटलांचं भाग भांडवल आहे 1,000 रुपये. आणि सध्याचं हे सगळं स्थिर भांडवल मालकांचं आणि भागीदारांचं पकडून 2,57,568 रुपये या कंपनीचा आता भाग भांडवल आहे. आपण बघू शकतोय की पार्थ पवार हे 99,000 रुपये त्यांच्या स्थिर भांडवल आहे. दिग्विजय पाटील हे 1,000 रुपये गुंतवणूक करतात. दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होतोय, पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही. तर पार्थ पवार आता अमेडिया एंटरप्राइजच्या दोन्ही भागीदारांचं चालू भांडवल जे आहे ते किती आहे आपण बघतोय. पार्थ पवारांचा आहे 1,58,039 रुपये आणि दिग्विजय पाटलांचा आहे मायनस मध्ये आहे. दिग्विजय पाटलांचं जे 471 रुपये तुम्हाला दिसत आहेत ते मायनस मध्ये आहेत. आणि या सगळ्यामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे ह्या कंपनीचे भागीदार आहेत. मग आपल्याला लक्षात येऊ शकते की कशा पद्धतीनं दिग्विजय पाटलांना बळीचा बकरा बनवलं जातंय का. दिग्विजय पाटील हे नावापुरतेच भागीदार आहेत का आणि कंपनीचे सगळे अधिकार जर पार्थ पवारांच्याकडे असतील, 99% त्यांची भागीदारी असेल, पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही, हा मुद्दा या निमित्तानं उपस्थित केला जातोय. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आहेत. अंजलीताई, आपण सगळी ही बॅलन्स शीट बघितली आहे. तुम्ही कालपासून हा सगळा मुद्दा उपस्थित करत होता. आपण सुद्धा चर्चा केली. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार सर यांच्याबरोबर सुद्धा चर्चा करत असताना तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला. आणि या सगळ्यामध्ये आता हे बॅलन्स शीटचं सगळं कच्चा चिट्टा आपण महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये दिग्विजय पाटलांवर जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, पार्थ पवारांना गुन्हा दाखल न करता त्यांना बाजूला ठेवण्यात आलेला आहे. नेमकी आता ही बॅलन्स शीट समजून मी माझ्या परीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुमचा या सगळ्यामध्ये अभ्यास अधिक आहे. थोडंसं पुन्हा एकदा समजून सांगाल बॅलन्स शीटचं हे गणित काय. नक्कीच, नक्कीच. कारण कसं आहे की ह्याच जोडगोळीचं म्हणजे पार्थ पवार आणि दिग्विजय पाटलांच्या 2 कंपन्या आहेत. पहिल्या कंपनीचं नाव अमेडिया होल्डिंग LLP आहे आणि दुसऱ्या कंपनीचं नाव अमेडिया एंटरप्राइजेस LLP आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये मोडस ऑपरेंडी सेम आहे. आणि ही 2 जण काय आहेत पहिला आपण त्याच्याकडे येऊया. कारण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर बनवली ना तर त्याचे जे कायदे असतात ते फार स्ट्रॉंग असतात आणि त्याच्यात खूप त्रास होतो ते कॉम्प्लायन्सचा. म्हणून आता लोक LLP काढायला लागलेत. LLP म्हणजे काय, तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म. आता ही काढण्यासाठी 2 व्यक्ती लागतात. आणि जनरली कसं असतं की तुम्ही आणि मी समजा आपण कंपनी LLP काढली तर आपण बरोबरीचे भागीदार असतो. पण ह्या कंपनीमध्ये 99% जे आहे ती भागीदारी आपल्या पार्थ पवारची आहे आणि 1% फक्त ही दिग्विजय पाटलांची आहे. आता याचे जर मी जेव्हापासून ती इनकॉर्पोरेट झाली तेव्हापासूनचे जे सर्टिफिकेट आहे ते देखील तुम्ही पाहिलं असेल तर 25/12/2020 रोजी या कंपनीचं सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन आहे, म्हणजे डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. तेव्हापासनं 2021, 21-22, 22-23 आणि 23-24, 24-25 सगळ्याच्या बॅलन्स शीट्स मी बघितल्या. तर त्याच्यात ते दोघं मिळून कॉन्ट्रीब्युशन जे 1 लाख करावं लागतं त्याच्यापैकी 99,005 आहेत आणि 1,000 दिग्विजयचे आहेत. त्याच्यानंतर फक्त 2 लाख रुपयाचं भाग भांडवल आणि घातलं होतं जे पार्थ पवारनी घातलं. त्याच्यात पहिल्या वर्षी थोडा लॉस दाखवला, दुसऱ्या वर्षी थोडा दाखवला. 2023चं मी बघितलं तर तेव्हा उरलेला जो त्यांचं भाग भांडवल होतं ते 1,94,292 रुपये होतं. त्यानंतर ते पडून 1,58,276 झालं. त्यात परत 708 रुपयाचा जसा आता या वर्षीचा लॉस पकडला तर आत्ताच्या घटकेला 1,57,568 रुपये आता त्यांचं उरलेलं कॅपिटल आहे. फक्त 1,57,000. आता याच्यात जर आपण इतर गोष्टी बघितल्या तर कसं असतं, नॉर्मली रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन असतं. म्हणजे जर आपण कंपनीने काही काम केलं तर त्या कामातनं मिळालेला टोटल पैसा त्याला रेव्हेन्यू म्हटलं जातं. तर ते रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन असतं किंवा समजा
कंपनीने कुठे गुंतवणूक केली असेल तर त्याला अदर इन्कम म्हणजे इंटरेस्ट इन्कम म्हणा, बाकीचं डिव्हिडंड इन्कम म्हणा, असं जर काही असेल तर त्याला अदर इन्कम म्हटलं जातं. इथे सगळंच शून्य आहे. मी त्याचं म्हणजे बघून अक्षरशः चक्र व्हायला होतं की कॅश आणि इक्विव्हॅलंट त्याचे जे मी जसं म्हटलं 2,57,000 आहे, त्यानंतर ग्रॉस टर्नओव्हर शून्य, नेट टर्नओव्हर शून्य, सेल्स ऑफ ट्रेडेड गुड्स शून्य, सेल्स ऑफ गुड्स शून्य, सप्लाय ऑफ सर्व्हिसेस शून्य आणि पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स ज्याला आपण म्हणतो. अगदी अंजलीताई, हा सगळा मुद्दा आपण बघितला तर कंपनीकडे काहीही नाहीये. कंपनीकडे 1.5-2-2.5 लाखाची सगळी भाग भांडवल असल्याचं पाहायला मिळतंय. कुठेतरी थोडक्यात एक मला उत्तर पाहिजे. कुठेतरी दिग्विजय पाटलांना बळीचा बकरा बनवून पार्थ पवारांना वाचवलं जातंय. थोडक्यात सांगा. कंपनीच मुळात फ्रॉड आहे. याचा अर्थ की इट इज अ शेल कंपनी क्रिएटेड फॉर नथिंग. म्हणजे याच्यातनं जर हे आयटी पार्क उभारण्याच्या गोष्टी असतील तर हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे. आणि ही सगळ्यात मोठी खरं तर बातमी आहे की ताबडतोब या कंपनीवर ईडी EOWच्या रेड झाल्या पाहिजेत. यांचे सगळे बँकेचे जे स्टेटमेंट्स आहेत ते जर बाहेर काढले तर तुम्हाला कळेल की ही फ्रॉड कंपनी पार्थ पवारांची आहे आणि त्यांच्यावर ताबडतोब FIR झाला. अगदी अंजलीताई, म्हणजे आता पुढच्या काही दिवसांमध्ये जी चौकशी होणार आहे त्या चौकशीमध्ये नेमके काय काय बाहेर येतंय, कशी कशी कारवाई केली जाते, या सगळ्यावर आपण सगळे लक्ष ठेवून असणारच आहोत. सामाजिक बांधिलकी म्हणून झी24 तास सुद्धा या सगळ्यावर लक्ष ठेवून असणार आहे. धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून झी24 तास बरोबर बोललात त्याबद्दल.